मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खूप मोठं रहस्य सांगणार आहे. यशस्वी लोकांचं रहस्य, मजबूत लोकांचं रहस्य आणि आयुष्यात मोठं काही करणाऱ्या लोकांचं रहस्य. ते म्हणजे शांत राहण्याची ताकद. हो, या जगात ओरडणारे खूप आहेत, रागावणारे खूप आहेत, तक्रार करणारे खूप आहेत, पण शांत राहून परिस्थिती हाताळणारे लोकच खरे मजबूत असतात. मित्रांनो, कमजोर माणूस लगेच रागवतो, कमजोर माणूस लगेच घाबरतो, लगेच हार मानतो. पण मजबूत माणूस काय करतो? तो थांबतो, शांत राहतो, विचार करतो आणि मग निर्णय घेतो. वादळात जे झाड खूप कडक उभं राहतं ते तुटतं, पण जे झाड शांतपणे वागतं ते वाचतं. आयुष्यात समस्या येणारच. कोणी तुमच्यावर टीका करेल, कोणी तुमचा अपमान करेल, परिस्थिती तुमच्या मनासारखी नसेल. तेव्हा दोन पर्याय असतात: रागाने प्रतिक्रिया द्या किंवा शांत राहून परिस्थिती हाताळा. मित्रांनो, रागात गेलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतात, पण शांत मनाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलतात. लोकांना वाटतं शांत राहणारा माणूस कमजोर असतो, पण सत्य काय आहे माहीत आहे का? शांत राहण्यासाठी खूप मोठी ताकद लागते, कारण शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं. ज्याला स्वतःवर नियंत्रण आहे तो कोणतीही परिस्थिती जिंकू शकतो. मित्रांनो, या जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले परिस्थिती पाहून घाबरणारे आणि दुसरे परिस्थितीला पाहून शांत. पण यश दुसऱ्या प्रकारच्या लोकांनाच मिळतं, कारण ते परिस्थितीला पाहून घाबरत नाही, परिस्थितीला पाहून पळत नाही, तक्रार करत नाही, फक्त स्वतःला सांगतात मी मजबूत आहे आणि आपली परिस्थिती आहे. मित्रांनो, शांत मन म्हणजे ताकदवान. मित्रांनो, शांत मन म्हणजे ताकदवान. कारण शांत मनात योग्य विचार करू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो, योग्य दिशा निवडू शकतो. आवाज मोठा असणं म्हणजे ताकद नाही, मन शांत असणं म्हणजे खऱ्या ताकदीचं जीवन. जीवनात काही लोक आपली परीक्षा घेतील, काही लोक कोणी चिडवेल, कोणी कमी लेखेल, कोणी आपल्या विरुद्ध बोलेल, पण प्रत्येकाला प्रतिक्रिया द्यायची. कारण शांत राहणं ही सर्वात मोठी कला आहे. मित्रांनो, हिऱ्याची किंमत त्याच्या आवाजावर नसते, की त्याच्या शांत आणि ताकदीमुळे असते. आपण असं करा, बोलण्यापेक्षा काम जास्त करा, रागापेक्षा संयम जास्त ठेवा, घाईपेक्षा विचार जास्त करा. आजपासून आपल्याला एकच मजबूत सवय लावा, शांत राहण्याची.